हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या मौजे डोंगरकळा येथे शासन परवानगी नसताना जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यकारी अभियंता व लेखावित्त अधिकारी यांच्या मूक संमतीने 44 लाख नागरी सुविधा डीसी हेड मधील मोठ्या ग्रामपंचायतीचा रस्ता अनधिकृतरित्या शासन निर्णयाला डावलून सिमेंट रस्ता देता येत नसताना आर्थिक लाभापायी जिल्ह्यात टेंडर स्कॅम सुरू आहे व ही चेन मोठ्या स्वरूपाची आहे। त्याचा आपण तात्काळ आढावा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सर्व विभाग, जल जीवन मिशन, कृषी विभाग, वन विभाग व ग्रामपंचायत स्तर सर्व निविदा मागील 3 वर्षांच्या केवळ 3च सहभाग दाखवणे, एकाच खात्यातून EMD टेंडर फीज भरणे, एकाच IP ॲड्रेस वरून टेंडर लावणे व भरणे हे स्कॅम आहे, ज्यामुळे अनेक गरजू टेंडर भरू शकत नाही। उघड्या डोळ्यांनी विविध विभाग शासनाच्या निधीवर डल्ला मारित आहे। आपण सगळ्या विभागाकडून निविदा संचिका मागवल्यास हे सिद्ध होईल, जी याची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि नागरी सुविधा अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला वाटप केलेल्या निधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे शासन निर्णय पाहून कामे थांबावीत आणि शासनाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या सगळ्या यंत्रणांमधील मॅनेज टेंडर स्कॅम व आर्थिक संगनमत करणारे सगळे अड्डे उद्ध्वस्त करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आपणाकडे डोंगरकळा येथील दलित इंजिनियर रोहन पंडित याने 2 वेळा त्याच्यावरील अन्याय झालेलं प्रकरण राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे आपणास चौकशी करून न्याय देण्याचे प्रकरण दडपविण्यात आल्याची आमची भावना आहे। या तक्रारीत नमूद सगळ्या गोष्टींची आपण व्यक्तिशी खात्री करून चौकशी अंती योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून यातील सत्यता बाहेर येईल व सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे। यासाठी जिल्हाधिकारी यांना 13 मार्च रोजी निवेदन देण्यात आले। निवेदनावर ज्योतिपाल रणवीर, जिल्हा महासचिव राजकुमार हिंगोले, जिल्हा कार्याध्यक्ष हिंगोली सिद्धोधन गायकवाड, जिल्हा महासचिव हिंगोली योगेश नरवाडे, युवा जिल्हा हिंगोली राजू कांबळे, तालुका अध्यक्ष कळमनुरी रोहन पंडित, सम्यक VRG महासचिव संतोष इंगोले व इतर समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। टेंडर स्कॅम म्हणजे प्रत्येक गेली 3 वर्षामध्ये प्रत्येक टेंडर मध्ये जे मॅनेजमेंट संबंधित अधिकारी व टेंडर लावणारे लोक करत आहेत, त्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली जिल्हाधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये एकाच IP ॲड्रेसवरून टेंडर भरणे, 3 एजन्सींना गेली 3 वर्षामध्ये नागरी सुविधेमध्ये टेंडर देणे, म्हणजे इतर कोणत्याही हुतकरू इंजिनियरला किंवा हुतकरू व्यक्तींना कोणतेही टेंडर हिंगोली जिल्ह्यामध्ये दिल्या जात नाही। हा सगळ्यात मोठा फक्त पैशाचा व्यवहार आणि पर्सेंटेज घेऊन पैसे घेऊन हे संबंधित टेंडर लावले जातात। हा सगळ्यात असा आरोप आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेला निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले की यामधला जर हे मॅनेजमेंट टेंडर स्कॅम जर उघड जर झाला तर जिल्ह्यामधल्या अनेक होतकरू युवकांना, होतकरू इंजिनियरला टेंडर भरता येतील व संबंधित चांगले कामं करता येतील व जिल्ह्यामध्ये जे व्यक्ती, जे अधिकारी पैसा खाऊन हे कामं देत आहेत त्यांच्यावरती कुठंतरी लगाम लागेल अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे। आणि जिल्हाधिकारी साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहेत की हे मॅनेज टेंडर स्कॅम उघड जिल्हाधिकारी साहेब करतील, यावरती आळा बसेल व चांगल्या हुतकरू लोकांना टेंडर मिळेल अशी अपेक्षा आणि मागणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडून वंचित बहुजन आघाडीच्या मागणीतून केलेली आहे। इंडिया न्यूज TV 24 करिता गजानन धुरधुडे, हिंगोली, महाराष्ट्र।